नमस्कार मंडळी, तर लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं सर आम्ही निघालो होतो पनवेल टू सांगली, माझा मावस भाऊ आणि बायको बरोबर. आणि इकडे बघा लोणावळ्यामध्ये झाली ट्रॅफिक आणि त्याच्यामुळे तब्बल आम्हाला 3 ते 4 तास लोणावळ्याच्या ट्रॅफिक मध्ये गेले आणि फायनली जेवायला आलो. म्हणून आम्ही आलो शिवराज ढाब्याची अक्का मसूर खायला. कधी डाळ भात येतो आणि मी खाते त्याच्यावर कुठून पडदेस झाले मला. माधुरी बरोबर आम्हालाही भूक लागली हो, त्यामुळे इकडे बघा दही, बटर रोटी, रोस्टेड पापड आणि अख्खा मसूर आणि इकडे मस्त दाल फ्राय खाऊन आम्ही तृप्त झालो आणि पुन्हा एकदा लागलो आमच्या प्रवासाला. पण प्लॅन मध्ये थोडासा चेंज झाला. सो मंडळी, आत्ता आम्ही धामणीला न जाता मामांच्या गावी आलोय आणि उद्या ॲक्च्युली सकाळी कोल्हापूरला लवकर जायचं आहे आणि फिरायचं पण आहे. सो शनिवारी परवा जाणार आहोत धामणीला. आता आम्ही आलोय मामांच्या घरी आणि हे आहे मामांचं गाव सांबरवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. भरपूर थकलोय, आराम करणार आहोत आणि सकाळी कोल्हापूरला फिरायला जाणार आहोत. सो व्लॉग बघा. हे बघा मामांचं घर आहे, इथे सांबरवाडीला मामांचं घर आहे. हे ॲक्च्युली हे सारवलेलं घर होतं. मामांनी आता मला वाटतं 6-7 वर्ष झाली बांधलंय घर, चांगलं मोठं घर. ओमकार शेठ हा माझा आहे छोटा मावस भाऊ. हा मामांचा मुलगा पानसिंग, सॉरी याचं नाव ऋषिकेश आहे पण याला मी मानसिंग बोलतो. नमस्कार. निवांत एकदम टाकाटाक. काय जेवायला आज? जेवायला आज व्हेज मध्ये पुरणपोळी आहे होळी निमित्त. येस, उद्या नळी. माधुरी, मानसिंगने डायलॉग मारला बघितलं का? होळी निमित्त जेवण आहे आज पोळी आणि उद्या नळी. आणि मामा आलेले आहेत आपले. ओके मध्ये ना एकदम टाकाटाक. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. आमची माधुरी आणि आले सगळे पाहुणे आले आमची, त्यामुळे आम्ही एन्जॉय साजरा करत आहोत. फुल एन्जॉय. आज होळीची पोळी, उद्या बिलवडीची नळी. सेम डायलॉग एकदम भारी. दिशा काय करते? उद्या बोकाड कापतो, टेन्शन घेऊ नका. हा, बोकाड ना. बोकाड. आणि ही मामांची मुलगी वैष्णवी. नाही माधुरी, काय चाललंय? भजी आणि इकडे गरम भजी, पुरणपोळी, गुळवणी, दूध, सार, भात, पापड. अरे वा. आहे दिशा, मामांच्या मुलाची वाईफ दिशा. हाय. सगळे माधुरीने भजी केलेली आहे. उसमें हे उसको सर्दी आहे. देख के खाओ. पण भावा आपलं मराठी ब्लॉग आहे. हिंदी का? मामी काय करताय तुम्ही? मी आमटी फोडणी टाकते. तर म्हणजे हा ब्लॉग इथेच संपूया. नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका, अजून भरपूर धमाल येणार आहे. तोपर्यंत जय महाराष्ट्र.